कळंब जिल्हा परिषद आणि कळंब पंचायत समिती या गटातील गणातील दोन्ही उमेदवार आपले सन्माननीय श्री हरिचंद्र धर्मा निरगुडा हे जिल्हा परिषदचे आपले उमेदवार आणि सौ नीलम वसंत ढोळे सर यांच्या सौभाग्यवती या ठिकाणी आपण पंचायत समितीच्या गणातून निवडणुकीला शेतकरी कामगार पक्ष म्हणून सामोरं जात असताना आजच्या या कळंब ग्रामपंचायतीच्या बैठकीला उपस्थित असणारे शेतकरी कामगार पक्षाचे माझे सहकारी मित्र सन्माननीय रामशेठ राणे, सन्माननीय आमचे या ठिकाणी प्रकाशजी पराग, त्यानंतर सन्माननीय आमचे शिवरामजी बदे, त्यानंतर आमचे भरत डोंगरे, वसंत संतोष भोईर, भरत आबले, आमचे बदे गुरुजी, त्यानंतर प्रशांत झांजे, रामदास राणे, विमोद देशमुख, संतोष झुंबेरे, सचिन मोडक, शाखा प्रमुख आमचा विजय बदे, प्रसाद बदे, जनार्दन फाईक खान, फैज लोगडे, असलम पानसरे, अशोक देवलीकर, संजय सोनावणे, योगेश बदे, किशोर धुले, रईस बुबेरे, त्यानंतर या ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच ज्यांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क या संपूर्ण परिसरामध्ये आहे ते सन्माननीय प्रमोदजी कोंडिलकर आणि कृष्णाशेठ बदे, प्रकाश आयंकर, पांडुरंग बदे, भगवान बालेराव, संतोष पाटील, अनिल जोशी, गणेश मानकामे, दत्ता राणे, भाजपचे बाळा भोईर, सुलतान कुरेशी, शादाब पानसरे, राहुल बदे, विजय मोडक, जीवन मोडक, महेंद्र बनसोडे, राजेंद्र बदे, कैलास बनसोडे. एवढी सगळ्यांची नावं घ्यायचं कारण ते आहे की बाबा महायुती आहे. मी सगळ्यांची आपण महायुतीचा धर्म सगळ्यांनी पाळावा, कारण या कळंब जिल्हा परिषद आणि संपूर्ण तालुक्यातील जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकीला सामोरं जात असताना शिवसेना, भाजप, RPI, शेतकरी कामगार पक्ष अशी महायुती म्हणून या निवडणुकीला आपण सामोरं जात आहोत. परंतु आज कळंब जिल्हा परिषद वार्डची या ठिकाणी या ग्रामपंचायतीच्या बैठकीचं आयोजन करत असताना शेतकरी कामगार पक्षाचे आपण सारे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. भारतीय जनता पार्टीचे सारे सहकारी आपल्या बरोबर महायुतीमध्ये असणारे सर्व सहकारी उपस्थित आहेत आणि शिवसेनेचे सगळेच माझे सहकारी या कळंब ग्रामपंचायत मध्ये असणारे सगळे सहकारी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत. हे दोन्ही उमेदवार आपण महायुती म्हणून शिवसेना आणि शेतकरी कामगार पक्ष अशी महायुतीमध्ये आपण एकत्रपणे एका विचाराने शेतकरी कामगार पक्षाचं कर्जत तालुक्याचं युनिट जे आहे यांनी या ठिकाणी विकासाला प्राधान्य देण्यासाठी मला साथ देण्याचा निर्णय आपण एकत्रपणे घेतला. त्याबद्दल सर्वप्रथम शेतकरी कामगार पक्षाचा मनापासून या ठिकाणी आभार यासाठी व्यक्त करतो की आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 2014ची विधानसभा मी शेतकरी कामगार पक्षाच्या सहकार्याने या ठिकाणी आम्ही एकत्रपणे लढवलेली होती आणि तेव्हापासून या शेतकरी कामगार पक्षाच्या साऱ्या सहकार्यांशी असणारे माझे कौटुंबिक संबंध हे आतापर्यंत सातत्याने या मतदारसंघाचा 10 वर्ष आमदार जरी आता मी दुसऱ्या टर्मचा आमदार या ठिकाणी आहे, परंतु सातत्याने हे प्रत्येक सहकारी हा माझाच सहकारी आहे अशाच भावनेने मी सातत्याने यांच्याबरोबर एकत्रपणे काम करत आलेलो आहे. अपवाद फक्त एका गोष्टीचा होता की ज्या माणसाला आपण सातत्याने शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून आदिवासी समाजाचा उमेदवार म्हणून आम्ही सुद्धा प्रत्येकाला त्या ठिकाणी गोरकामत असेल, उमरोली असेल, या प्रत्येक विभागातून त्याला आपण त्या ठिकाणी निवडून देण्याचं काम त्यावेळेस केलं. तर आदिवासी उमेदवार आहे आणि आदिवासी समाजाचा हाच काही नेता आहे आणि जो सगळ्या समाजाला न्याय देऊ शकेल अशा पद्धतीने आपण त्या ठिकाणी नारायण दानशे सारख्या नालायक माणसाला त्या ठिकाणी आपण निवडून दिलेलं होतं. परंतु याच्या माध्यमातून आतापर्यंत फक्त चुकीच्या पद्धतीने काम करणं, दारू असेल, बाकी गोष्टी असतील, त्या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देणं, कधीही शेतकरी कामगार पक्ष म्हणून त्या ठिकाणी किंवा आदिवासी समाज म्हणून या समाजाला कधीही न्याय देण्याचं काम या नालायक माणसांनी त्या ठिकाणी केलेलं नाही. माझी सुद्धा या विधानसभेला अतिशय जवळून त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या सहकाऱ्यांशी चर्चा करत असताना नारायण दानशेंनी फार मोठी फसवणूक त्या ठिकाणी केली गेली. मी त्याच्यावर त्या ठिकाणी विश्वास ठेवला गेला, परंतु विश्वासघात कसा करेल हा नारायण दानशेला अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असतं की कशा पद्धतीने या सगळ्या समाजाचा गैरफायदा घ्यायचा आणि फक्त आपण या ठिकाणी जाऊन प्रत्येक पक्षाशी त्या ठिकाणी बसायचं, पैशाचं त्या ठिकाणी
गबाड गोला करायचं आणि आपण स्वतःची झोली कशी भरायची हे सातत्याने हा माणूस त्या ठिकाणी काम करत असतो. आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाची बेईमानी करणारा नारायण दामसेला धडा शिकवण्याची हीच ती योग्य वेळ आहे की आपण साऱ्यांनी एकत्रपणे या ठिकाणी येऊन हरचंद निरगुडा हा आदिवासी समाजाचा उमेदवार जरी धनुष्यबाणावर या ठिकाणी लढत असला तरी शेतकरी कामगार पक्षाचा पूर्ण अधिकार या ठिकाणी याच उमेदवार या ठिकाणी असं या ठिकाणी आपण या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जात असताना ज्या पद्धतीने आपण सारे उमेदवार एकत्रपणे संपूर्ण तालुक्यामध्ये या निवडणुकीला शेतकरी कामगार पक्षाच्या पंचायत समितीच्या हे झाला बाहेर शांत बस. शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार या ठिकाणी पंचायत समितीच्या आपण या ठिकाणी दिलेले आहेत ढोळेताईंना. ढोळेताईंचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या सदस्य सुद्धा आहेत. परंतु या पलीकडे जाऊन की जे वसंत ढोळेंचं काम संपूर्ण परिसरामध्ये या आदिवासी समाजामध्ये सगळ्यांशी असणारा संपर्क शेतकरी कामगार पक्षाची असणारी घट्ट नाल जोडलेला हा कार्यकर्ता मी सातत्याने त्यांच्या संपर्कात होतो. परंतु शेतकरी कामगार पक्षातून त्यांचं एकदम घनिष्ठ संबंध आणि त्यांचं त्याविषयी असणारं प्रेम हे त्यांनी पुन्हा एकदा त्या ठिकाणी मला बोलून दाखवलं की साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत, परंतु शेतकरी कामगार पक्षाची आपली अलायन्स झाली तर नक्की आम्ही आपल्या बरोबर राहू अशी भूमिका त्यांनी ठामपणे त्या ठिकाणी सरांनी माझ्या समोर मांडली. आणि मी सरांना सांगितलं की नक्की आम्ही तो प्रयत्न त्या ठिकाणी आमचा सुद्धा आहे की आपण एकत्रपणे अलायन्स करून या ठिकाणी आलो पाहिजेत. कारण ही जी काय प्रवृत्ती प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन आदिवासी समाजाला फसवण्याचं काम नारायण दामसेच्या माध्यमातून प्रत्येक ठिकाणी सुरू आहे. तर या वेळेस कोणत्याही परिस्थितीमध्ये या कळंब जिल्हा परिषद वार्ड मध्ये कायमस्वरूपी मोडून निघालं पाहिजे अशा पद्धतीने माध्यमातून मांडून तुम्ही सगळ्यांनी केलं पाहिजे. त्याची जबाबदारी तुझ्यावर राहणार आहे. पण तुझा जास्त सहकारी त्या ठिकाणी तो जास्त होता त्या ठिकाणी ते उतरवून त्याला चितपट करण्यासाठी एकत्रपणे आपल्याला काम करायचं आहे. जैनबाईंनी सुद्धा त्या ठिकाणी तसे आदेश त्या ठिकाणी दिलेले आहे. तर हा प्रत्येक वेळेला पक्षाची बेईमानी करणारा हा त्या ठिकाणचा नारायण दामसे आणि याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासी समाजाला तर असं वाटतं की हा समाज गरीब आहे, याला काही समजत नाही, फक्त आदिवासी समाजाचं मी नेतृत्व करतोय म्हणून मला निवडून देतील. परंतु आम्ही हरचंद निरगुडा सारखा हा चेहरा या खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला जर पुढे घेऊन जायचं असेल तर तुम्ही फक्त आणि फक्त हरचंद निरगुडा आणि या नीलमबाईला या ठिकाणी निवडून द्या. कारण हे उमेदवार खऱ्या अर्थाने आदिवासी समाजाला भविष्यामध्ये न्याय देण्याचं काम एकत्रपणे या ठिकाणी करतील. अतिशय अभ्यासू असणारं ढोळे सर असतील आणि त्यानंतर आमचा हरचंद निरगुडाचा संपर्क एवढा दांडगा आहे की आपल्याला प्रत्येक वाडी वस्तीवर सर्वसामान्य असणाऱ्या आदिवासी समाजाला न्याय देणारा आणि सगळ्या समाजाची अतिशय चांगल्या पद्धतीचा संपर्क असणारा हा कार्यकर्ता आहे. आणि म्हणून आपली सगळ्यांची जबाबदारी यावेळेस जर आपण हरचंद निरगुडा निवडून आणू शकलो नाही तर या मतदार या संपूर्ण कळंब जिल्हा परिषद वार्ड मध्ये आपल्याला राजकारण करण्याचा अधिकार राहणार नाही. मी या ठिकाणी सगळ्यांना तुम्हाला सांगतो तुमची सगळ्यांची सामूहिक जबाबदारी आहे. जे काय आपण एकत्रपणे या ठिकाणी बसलेले आहेत कोणीही या ठिकाणी बेमानी होता कामा नये. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हे जे काय आपले महायुतीचे उमेदवार या ठिकाणी दिलेले आहेत हे दोन्ही उमेदवार हे निवडून आले पाहिजेत. ही जबाबदारी आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची आहे. आणि म्हणून कळंब ग्रामपंचायत हा एकत्र शेतकरी कामगार पक्षाची ताकद या ठिकाणी आहे. शिवसेनेची ताकद आमचे सगळेच पदाधिकारी जे आमच्या बरोबर विधानसभेला पण नव्हते विजय सारखे सगळ्या संतोष असतील ही सारी मंडळी पुन्हा एकदा एकत्र करण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलेलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी जीवन मोडत आपली सगळ्यांची सुद्धा जबाबदारी बहा असेल. तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रपणे येऊन भारतीय जनता पार्टीचं जे काही योगदान असेल ते या ठिकाणी द्या. अजिबात मतभेद या ठिकाणी करू नका. या ठिकाणी शिवसेना हे यजमान आहे. बदे साहेब तुम्हाला जबाबदारी जास्त राहील. तुम्ही या सगळ्यांना बोलून घेतलं पाहिजे आणि तुमची सगळ्यांची जबाबदारी या ठिकाणी राहील की शेतकरी कामगार पक्ष असेल भारतीय जनता पार्टी असेल आरपीआय असेल आदिवासी समाजाचे कार्यकर्ते असतील या सगळ्यांना आपण विश्वासात घेण्याचं काम त्या ठिकाणी शिवसेनेने यजमान म्हणून त्या ठिकाणी करावं. आपल्या सगळ्यांच्या साक्षीने या ठिकाणी ही ग्रामपंचायत सर्वात जास्त लीड मला कळंब मधून या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्यासाठी ज्या ज्या गोष्टींची लागेल त्या त्या गोष्टींचं पूर्णपणे सहकार्य नारायण दामसेला पाडण्यासाठी आमची त्या ठिकाणी असेल. आपण मात्र सगळ्यांनी या ठिकाणी एकत्रपणे त्या ठिकाणी यावं. आपण त्याचं नियोजन आजपासून करावं. आज मी संपूर्ण या कळंब जिल्हा परिषद वार्ड मध्ये सगळ्या ग्रामपंचायतीच्या बैठका मी आजपासून सुरू केलेल्या आहेत. मला इथे येण्यास उशीर झालेला आहे कारण सातत्याने बैठका त्या ठिकाणी नेरळची एक बैठक होती ती त्या ठिकाणी केली आणि सातत्याने सकाळी कार्यकर्त्यांचा गराडा त्या ठिकाणी असतो. त्यामुळे सगळ्यांना समजावून सांगून मी पुढे निघत असतो. त्यामुळे मला वेळ झालेला आहे. माझा मामा या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. रात्रंदिवस या कोंड्यामध्ये फिरत असतो. काय जे असेल त्या ठिकाणी जाऊन
कसा संपर्क करता येईल त्या ठिकाणी प्रयत्न सातत्याने सुरू असतो. पण डोंगरे, तुमची सगळ्यांची, आपल्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी जबाबदारी आहे. तुम्ही फक्त ही पंचायत समिती व्यवस्थितपणे करून आणा. मी दाव्यानिशी सांगतो, कमीत कमी 3000 मतांनी नारायण दामशेचा पराभव. मला कोणत्याही परिस्थितीमध्ये हा बेमान नारायण दामशे त्या ठिकाणी पडला पाहिजे, यासाठी आपले सगळ्यांचं वज्रमुठ एकत्रपणे या ठिकाणी करावी अशी प्रत्येक कार्यकर्त्याला या ठिकाणी विनंती करतो.